आज परत एकदा महिन्याने धोका दिला राव. काय झालं ते नंतर सांगतो, आधी ब्लॉग बघून घ्या. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज डायरेक्ट अण्णांनीच हाताला धरून बाहेर आणलं. म्हणले सकाळ झाली का संध्याकाळ झाली बघ जरा बाहेर येऊन. मम्मी म्हणली पाटील झाली का झोप? म्हणलं हा झाली झाली. हे बिचारा इथं बसलं होतं, त्याला म्हणलं चल मांडीवर घेतो. ते म्हणतो अय भो तुझी झाली झोप, माझी नाही झाली. झोपू दे की, कशाला माझ्या नादी लागतोय. बाहेर येऊन म्हणलं सकाळ सकाळ जरा उन्हाचा आनंद घ्यावा. खूपच भारी ऊन पडलं होतं. तेवढ्यात आजीबाईंचा आवाज आला, अय भो हेंद्राकत कुठे फिरतोय, चल लवकर. मग काय ते आवाज ऐकला की जावं लागतं बाबा, नाही ऐकलं नाही जमत. मम्मी तोंड धुत होती, लगेच एक पटकन मिठी मारून घेतली. बाहेर आलो तर ही गडी भेटला. म्हणलं कुठं चालला? म्हणतो दिसत नाही का, दूध घालायला चाललोय. म्हणलं भाई आप तो गरम हो रे हो. तेवढं झालं ना, अण्णांनी लगेच मोर्चा वळवला गुराकडे. म्हणले लवकर सकाळ सकाळ गुरं नेऊन बांधायचे. तर हे आमच्या इथलं तळ, पाऊस आला आणि याला बुळकण पडलं. म्हणलं क्या तळा बनेगा रे तू. अण्णाला म्हणलं आज लय लवकर आलोत. अण्णा म्हणले जरा बाहेर जायचं, उरक लवकर. लगेच खासखुस करून घेतलं. बाहेर जायचं म्हणलं की चांगलं चुंगलं देतात खायला, नाही तर रोजच असतात भाकरी. मग पटकन लगेच चहा वगैरे मारून घेतला. लगेच आवरून गाडीवर टांग टाकली ना अण्णाला बसवलं मागं. अण्णाला म्हणलं पत्ता बोलो किधर जाना आहे. पाहुण्यांच्या तिथे गेलो तर चहा वगैरे घ्यावा लागला. आणि येता येताच कुणी लिंबू फिरून टाकला होता काय माहिती, गाडी झाली पंक्चर. आयला चक मारली आणि इकडून आलो. म्हणलं दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो तर बरं झालं असतं. पंक्चरवाला पंक्चर तर काढत होता, त्याला म्हणलं लवकर आवर बाबा, लय लांब जायचंय. पंक्चर काढून तिथून निघलो आणि इथे येऊन थांबलो. म्हणलं महाराजांची मूर्ती 2 मिनिटं बघून तर घ्यावा. सगळं आवरून निघालो घराकडे. लय उशीर झाला होता. अण्णा म्हणले काय ते मोबाईल बघत बसलाय. इथे हे पोरं बॅट बॉल खेळत होते, त्यांना म्हणलं मला बी खेळू दे की. ते म्हणते तू काय लहान गोडा राहिला का, मोठा झाला आता. तिथून काही निनाद गडावर आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून डायरेक्ट घराकडे धाव घेतली. घरी आलो बघतो तर घराला टाळा होता. आजीबाईच काय होते. आजीबाईने हाका मारली तर आजीबाई म्हणले हा इकडे आले मी. आजीबाईने मला कामाला लावलं आणि त्या निघून गेल्या घरी. म्हणलं एवढ्या गुरं पाणी पाजून मग ये घरी. सगळं काम वगैरे करून घरी आलो आणि संध्याकाळी बघतो तर मम्मीची इथं सिरियल चालू होती. मम्मीला म्हणलं काय झालं? मम्मी म्हणती का सिरियल बघू दे. म्हणलं तुम्ही बसा सिरियल बघत, आम्ही लावतो खाण्यावर दणका. तेवढ्यात मम्मीची सिरियल संपली. मम्मी म्हणती तुम खा रहे हो तो हम कैसे पीछे रहेंगे. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. इथं अण्णा झोपले होते. म्हणलं कस काय बरं आहे का? म्हणलं हा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तेवढं लाईक फॉलो करून टाका.